हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. मी प्रोफेसर मयुरी चोरगे. आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करणार आहोत. ओके, त्याच्या आधी प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण कोणत्या पॉईंट्सवर डिस्कशन केलं होतं, तर 802 हा जो काही स्टँडर्ड असणार आहे IEEE 802, त्याचे डिफरंट स्पेसिफाईज केलेले स्टँडर्ड्स म्हणजेच 802.2, 2.3, 0.4 आणि 0.5 हे जे काही स्टँडर्ड्स होते त्याचं डिस्क्रिप्शन आपण इन शॉर्टमध्ये बघितलेलं होतं, प्लस त्यांच्यामध्ये असणारं कम्पॅरिझनसुद्धा डिस्कस केलेलं होतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट स्टार्ट करत आहोत, दॅट इज IEEE 802.11 आर्किटेक्चर. तो जो काही 802 स्टँडर्ड होता त्याचं 0.11चं जे काही आर्किटेक्चर असणार आहे म्हणजेच IEEE 802.11चं आर्किटेक्चर आज आपण स्टडी करणार आहोत. आता हे जे काही आर्किटेक्चर असणार आहे 802.11चं ते कशासाठी डिझाईन केलेलं आहे, तर नेटवर्कला सपोर्ट करण्यासाठी. मग आता कुठं सपोर्ट करायचा, नेटवर्कला सपोर्ट करायचा म्हणजे नेमकं कधी सपोर्ट करायचा, तर मोस्ट डिसिजन मेकिंग काय केले जातात, मोबाईल स्टेशनला डिस्ट्रीब्यूट केले जातात. त्या कंडिशनमध्ये काय करायला, नेटवर्कला सपोर्ट करण्यासाठी 802.11 हे आर्किटेक्चर डेव्हलप केलेलं आहे किंवा डिझाईन केलेलं आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. आता ह्या टाईपचं जे काही आर्किटेक्चर असणार आहे त्याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत, तर ते कोणते आहेत, तर हे जे आर्किटेक्चर असणार आहे 802.11 ते काय करतं, जेवढे काही पॉसिबल बॉटलनेक्स असतील ते इलिमिनेट करतं. ओके, काय करतं, ते इलिमिनेट करतं. त्यावेळी ते सेंट्रलाइज्ड आर्किटेक्चर इंट्रोड्यूस करून जेवढे काही पॉसिबल बॉटलनेक्स असणार आहेत ते इलिमिनेट करतं. कोण, 802.11 आर्किटेक्चर. ओके, त्यामुळं हे आर्किटेक्चर काय असणार आहे, फ्लेक्झिबल असणार आहे. आणि ते कोणाला सपोर्ट करतं, तर बोथ टाईप्सचे नेटवर्क्स. मग ते नेटवर्क स्मॉल आणि ट्रान्झियंट असेल, प्लस लार्ज आणि सेमी परमनंट किंवा परमनंट नेटवर्क असेल, तरी त्या दोन्ही टाईप्सच्या नेटवर्क्सना हे आर्किटेक्चर काय करतं, सपोर्ट करतं. लक्षात येतं आहे का, मी पुन्हा सांगते, 802.11 हे जे आर्किटेक्चर असणार आहे ते का डिझाईन केलेलं आहे, तर जे काही मोस्ट डिसिजन मेकिंग असणार आहेत ते काय केले जातात, मोबाईल स्टेशनला डिस्ट्रीब्यूट केले जातात. अशा वेळी त्या नेटवर्कला सपोर्ट करण्यासाठी IEEE 802.11 हे आर्किटेक्चर डिझाईन केलेलं असतं. आता ह्या टाईप्सचे जे काही आर्किटेक्चर असणार आहेत त्याचे काही ॲडव्हान्टेजेस असणार आहेत. त्यातलं पहिलं ॲडव्हान्टेज तुम्ही काय सांगू शकता, तर जेवढे काही पॉसिबल बॉटलनेक्स असतील, पॉसिबिलिटी असेल जेवढ्या काही नंबर ऑफ बॉटलनेक्सची, ते इलिमिनेट करण्यासाठी सेंट्रलाइज्ड आर्किटेक्चर इंट्रोड्यूस केलं जातं. ओके, आणि का इंट्रोड्यूस केलं जातं, जेणेकरून जेवढे काही पॉसिबल बॉटलनेक्स असतील ते इलिमिनेट करण्यासाठी. त्यामुळं हे जे आर्किटेक्चर असणार आहे IEEE 802.11 हे काय असणार आहे, फ्लेक्झिबल असणार आहे आणि ते इझिली सपोर्ट करतं नेटवर्कला. मग कोणत्या टाईप्सचे नेटवर्क, तर दोन टाईप्सचे नेटवर्क. पहिलं असणार आहे, जर ते नेटवर्क स्मॉल आणि ट्रान्झियंट असेल किंवा ते लार्ज आणि सेमी परमनंट और परमनंट नेटवर्क असेल, तरीसुद्धा ते दोन्ही टाईप्सच्या नेटवर्क्सना 802.11 आर्किटेक्चर काय करतं, सपोर्ट करतं. लक्षात येतं आहे का. ओके, आता हे जे काही आर्किटेक्चर असणार आहे IEEE 802.11 स्टँडर्डच्या अंडर दोन टाईप्सचे आर्किटेक्चर डिफाईन केले जातात. IEEE 802.11 स्टँडर्डच्या अंडर काय म्हटलं मी, दोन आर्किटेक्चर डिफाईन केलेले आहेत. ते कोणकोणते आहेत, तर फर्स्ट वन असणार आहे इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क आणि सेकंड वन असणार आहे पॉईंट टू पॉईंट नेटवर्क, म्हणजेच त्याला आपण ॲडहॉक नेटवर्कसुद्धा म्हणू शकतो. लक्षात येतं आहे का, बघा, दोन टाईप्सचे नेटवर्क काय केलेले आहेत, डिफाईन केलेले आहेत 802.11 स्टँडर्डच्या अंडर. तर इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क म्हणजे काय बघूया आपण, आणि त्याच्यानंतर ॲडहॉक नेटवर्क म्हणजेच पॉईंट टू पॉईंट नेटवर्क का म्हणायचं ते सुद्धा आपण बघूया. तर इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्कमध्ये काय होतं, हा असा नेटवर्क आर्किटेक्चर असणार आहे जो काय प्रोव्हाइड करतो, तर कम्युनिकेशन प्रोव्हाइड करतो. कोणामध्ये, तर वायरलेस क्लायंट आणि वायर्ड नेटवर्क रिसोर्सेस. लक्षात घ्या, खूप महत्त्वाचं आहे हे.
इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क काय प्रोव्हाइड करणार आहे, ते जे काय आर्किटेक्चर असणार आहे इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्कचं, तर ते कम्युनिकेशन प्रोव्हाइड करतं. काय प्रोव्हाइड करतं? कम्युनिकेशन. पण ते कोणामध्ये कम्युनिकेशन? जे क्लायंट्स वायरलेस असणार आहेत, वायरलेस क्लायंट आणि वायर्ड नेटवर्क रिसोर्सेस पाहिजेत. कोण पाहिजेत? वायर्ड नेटवर्क रिसोर्सेस आणि वायरलेस क्लायंट्स ह्या दोघांच्यामध्ये कम्युनिकेशन प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं? तर इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क करतं. आता याच्यामध्ये काय होतं? डेटा काय केला जातो? ट्रान्समिट केला जातो. म्हणजेच ट्रान्झिशन ऑफ डेटा फ्रॉम वायरलेस टू वायर्ड मीडियम ऑकर्स. इथं काय होतं आहे? ट्रान्झिशन होतं आहे डेटाचं. पण कुठून कुठं होतं आहे? तर वायरलेस टू वायर्ड मीडियममध्ये थ्रू ॲक्सेस पॉईंट. हे कसं होऊ शकतं आहे? तर व्हाया ॲक्सेस पॉईंट. लक्षात घ्या, कारण इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क काय प्रोव्हाइड करतं आहे? कम्युनिकेशन प्रोव्हाइड करते. कोणामध्ये? तर वायरलेस क्लायंट आणि वायर्ड नेटवर्क रिसोर्समध्ये. बरोबर. म्हणजेच इथं काय होतं आहे? डेटा ट्रान्समिट होतो आहे, ट्रान्सफर होतो आहे. बरोबर. म्हणजेच ट्रान्झिशन ऑफ डेटा फ्रॉम वायरलेस टू वायर्ड मीडियम. असंच होणार ना इथं सिच्युएशन? वायरलेस टू वायर्ड मीडियमला डेटा ट्रान्समिट कसा केला जातो? तर व्हाया एपीलाच काय म्हणायचं? ॲक्सेस पॉईंट. ॲक्सेस पॉईंट थ्रू काय केलं जातं? वायरलेस टू वायर्ड मीडियमला डेटा ट्रान्समिट केला जातो. लक्षात येते का? आता हे कशाने असोसिएटेड असणार आहे? तर वायरलेस क्लायंट्स डिफाईन दी कव्हरेज एरिया. ते जे काही वायरलेस क्लायंट असणार आहेत ते काय डिफाईन करतात? तर जो काही कव्हरेज एरिया असणार आहे तो डिफाईन करतात. आणि हा कोणाला असोसिएटेड असतो आहे? तर ॲक्सेस पॉईंटला. ॲक्सेस पॉईंट आणि त्याचे जे काही वायरलेस क्लायंट असणार आहेत ते दोघे मिळून काय डिफाईन करतात? तर जो काही कव्हरेज एरिया आहे तो डिफाईन करतात. त्यामुळे जे काही नंबर ऑफ डिव्हायसेस असतील बेसिक सर्व्हिस सेटमधले ते सुद्धा याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात. त्याच्यासाठी मी तुम्हाला डायग्रॅम दाखवते म्हणजे लक्षात येईल. ही आहे तुमची डायग्रॅम. आता याच्यामध्ये बघा BSS एका सर्कलमध्ये लिहिले, दुसऱ्या सर्कलमध्ये पण BSS लिहिलेलं आहे. बरोबर. आता BSS म्हणजे काय? त्याचं लॉंग फॉर्म काय असणार? तर बेसिक सर्व्हिस सेट. बेसिक सर्व्हिस सेट म्हणजेच BSS. आणि हे जे काही दोन BSS असणार आहेत ते कोणाच्या अंडर आहेत? तर ESS. लास्टला दिसतोय का? ESS म्हणजेच कोण? तर एक्सटेंडेड सर्व्हिस सेट. कोण असणार आहे? एक्सटेंडेड सर्व्हिस सेट. आता ही जी मी तुम्हाला डायग्रॅम दाखवली ती कशाची डायग्रॅम आहे? तर जो काही बेसिक सर्व्हिस सेट म्हणजे BSS असणार आहे आणि एक्सटेंडेड सर्व्हिस सेट म्हणजेच ESS असणार आहे, ह्या दोघांचं कॉन्फिगरेशन IEEE 802.11चं काय असणार आहे? कॉन्फिगरेशन असणार आहे. लक्षात येते का? म्हणजेच ही डायग्रॅम कशाची आहे? तर BSS अँड ESS कॉन्फिगरेशन कोणाचं? तर ऑफ IEEE 802.11चं. लक्षात येतं आहे का? ओके. आता याच्यामध्ये काय काय आहे बघूया. तर नंबर ऑफ स्टेशन्स आहेत BSSमध्ये प्लस ॲक्सेस पॉईंट पण आहे. बरोबर. आणि हे BSS कोणाच्या अंडर येतं? तर एक्सटेंडेड सर्व्हिस सेटच्या अंडर येतो. लक्षात येतं आहे का? ओके. तर मी तुम्हाला काय सांगत होते? इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क. आता ह्याच्यामध्ये ॲक्सेस पॉईंट पण आहे का? डायग्रॅममध्ये तुम्हाला दिसतोय. तर मी इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्कबद्दल काय सांगितलेलं? हे असं आर्किटेक्चर आहे जे काय प्रोव्हाइड करतं? तर वायरलेस क्लायंट आणि वायर्ड नेटवर्क रिसोर्सेस या दोघांच्यामध्ये कम्युनिकेशन प्रोव्हाइड करतं. आणि ह्या सिच्युएशनमध्ये डेटा तर ट्रान्समिट केला जातो. तो कुठून कुठं केला जातो? तर वायरलेस टू वायर्ड मीडियाला केला जातो. कशा थ्रू केला जातो? तर ॲक्सेस पॉईंट थ्रू केला जातो. म्हणजेच हा जो काही ॲक्सेस पॉईंट असणार आहे आणि त्याच्याशी असोसिएटेड असणारे वायरलेस क्लायंट असणार आहेत ते दोघं काय डिफाईन करतात? तर जो काही कव्हरेज एरिया असणार आहे, डायग्रॅममध्ये दाखवलं आहे का कव्हरेज एरिया, तो डिफाईन करतात. सो जेवढे काही नंबर ऑफ डिव्हायसेस असणार आहेत जे बेसिक सर्व्हिस सेट तयार करतात म्हणजेच कोण? BSS. कोण झाले नंबर ऑफ डिव्हायसेस BSSमधले? तर स्टेशन झाला, ॲक्सेस पॉईंट झाला. हे कोण झाले? डिव्हायसेस ऑफ काय फॉर्म केल्यात त्यांनी? तर बेसिक सर्व्हिस सेट फॉर्म केलेला आहे. लक्षात आलं? ओके. आता नेक्स्ट नेटवर्क आर्किटेक्चर बघूया. दॅट इज पॉईंट टू पॉईंट नेटवर्क म्हणजेच ॲडहॉक नेटवर्क. ओके. तर ॲडहॉक नेटवर्क कशासाठी यूज केलं जातं हे आर्किटेक्चर? तर सपोर्ट करण्यासाठी. कोणाला सपोर्ट करण्यासाठी? तर म्युच्युअल कम्युनिकेशन बिटवीन वायरलेस क्लायंट्स.
जे काही वायरलेस क्लायंट्स असणार आहेत, बोथ साईडला वायरलेस क्लायंट आहेत आणि त्या वायरलेस क्लायंटमध्ये म्युच्युअल कम्युनिकेशन घडवून आणण्यासाठी कोण सपोर्ट करतं, तर पॉईंट टू पॉईंट नेटवर्क किंवा ॲडहॉक नेटवर्क काय करतं, सपोर्ट करतं. लक्षात येते का? म्हणजेच ॲडहॉक नेटवर्क काय करतं, तर स्पॉन्टॅनियसली क्रिएट केले जातात ॲडहॉक नेटवर्क आणि ते ॲक्सेस टू वायर्ड नेटवर्कला सपोर्ट करत नाही. ते वायर्ड नेटवर्कला सपोर्ट करत नाही. ते कोणाला करतं सपोर्ट, तर जे काही वायरलेस क्लायंट्स असणार आहेत, लक्षात घ्या, जे काही वायरलेस क्लायंट्स असणार आहेत त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन घडवून आणण्यासाठी म्युच्युअल कम्युनिकेशन कोण सपोर्ट करतं, तर ॲडहॉक नेटवर्क. आणि वायरलेस क्लायंट आणि वायर्ड रिसोर्स ह्या दोघांच्यामध्ये कम्युनिकेशन घडवून आणण्यासाठी कोण सपोर्ट करतं, इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क. पण जस्ट वायरलेस क्लायंट्समध्ये म्युच्युअल कम्युनिकेशन घडवून आणण्यासाठी कोण सपोर्ट करणार आहे, पॉईंट टू पॉईंट किंवा ॲडहॉक नेटवर्क सपोर्ट करतं असं पण म्हणू शकतो. आता हा जो काही पॉईंट टू पॉईंट नेटवर्क असणार आहे तो कोणाला सपोर्ट करत नाही, तर जे काही वायर्ड नेटवर्क असणार आहेत त्याला सपोर्ट करत नाही. प्लस ते वायर्ड नेटवर्कला सपोर्ट करत नाही म्हणजेच काय, ॲडहॉक नेटवर्कला ॲक्सेस पॉईंटची गरज नसते. लक्षात येते का? म्हणजेच एपीची गरज नसते. लक्षात आलं? हे मी कशाबद्दल सांगितलं, पॉईंट टू पॉईंट नेटवर्कबद्दल. पुन्हा एकदा सांगते, हे जे काही ॲडहॉक नेटवर्क असणार आहे हे आर्किटेक्चर जे काही वायरलेस क्लायंट्स असणार आहेत त्यांच्यामध्ये म्युच्युअल कम्युनिकेशन घडवून आणण्यासाठी सपोर्ट करतं. आणि हा जो काही ॲडहॉक नेटवर्क असणार आहे तो स्पॉन्टॅनियसली क्रिएट केला जातो आणि हा वायर्ड नेटवर्कला सपोर्ट करत नाही. प्लस त्यामुळे त्यातला काय रिक्वायर्ड नसतो, तर ॲक्सेस पॉईंट रिक्वायर्ड नसतो. लक्षात येते का? ओके. आता नेक्स्ट बघूया, इंडिपेंडंट बेसिक सर्व्हिस सेट आणि बेसिक सर्व्हिस सेट म्हणजेच कोण, BSS आणि इंडिपेंडंट IBSS, जे डायग्राममध्ये नावं होती तुम्हाला ती. IBSS म्हणजेच इंडिपेंडंट बेसिक सर्व्हिस सेट आणि नेक्स्ट BSS म्हणजेच कोण असणार आहे, बेसिक सर्व्हिस सेट. आता याचा अर्थ काय ते आपण बघूया. हा जो काही IEEE 802.11 स्टँडर्ड असणार आहे तो 3 बेसिक टॉपोलॉजीजना सपोर्ट करतो. ते कोणकोणत्या, तर IBSS म्हणजेच इंडिपेंडंट बेसिक सर्व्हिस सेट, नेक्स्ट बेसिक सर्व्हिस सेट आणि लास्ट एक्सटेंडेड सर्व्हिस सेट. ह्या तिघांना काय करतो, सपोर्ट करतो. म्हणजेच मॅक लेयर कोणाला सपोर्ट करतो असं आपण म्हणू शकतो, तर जे काही IBSS, BSS आणि ESS कन्फिगरेशन आहे त्यांच्या इम्प्लिमेंटेशनसाठी सपोर्ट करतो. लक्षात येते का? तर त्यातलं इंडिपेंडंट बेसिक सर्व्हिस सेट्स म्हणजेच IBSS कन्फिगरेशनबद्दल बघूया. ह्या IBSSलाच आपण काय रेफर करतो, तर इंडिपेंडंट कन्फिगरेशन किंवा ॲडहॉक नेटवर्क असं सुद्धा आपण म्हणतो. मी पुन्हा एकदा सांगते, IBSS कन्फिगरेशनलाच आपण इंडिपेंडंट कन्फिगरेशन किंवा ॲडहॉक नेटवर्क असं सुद्धा रेफर करतो. आता हा जो काही IBSS कन्फिगरेशन असणार आहे तो कोणाला ॲनालॉगस असणार आहे, तर पीअर टू पीअर ऑफिस नेटवर्कला ॲनालॉग असणार आहे, ज्याच्यामध्ये कोणताही सिंगल नोड ॲज अ सर्व्हर म्हणून रिक्वायर्ड नसतो किंवा ॲक्ट होत नाही. ज्याच्यामध्ये पुन्हा सांगते मी तुम्हाला, IBSS कॉन्फिगरेशन हा पीअर टू पीअर ऑफिस नेटवर्कला ॲनालॉगस असणार आहे, कारण याच्यामध्ये कोणताही सिंगल नोड ॲज अ सर्व्हर म्हणून रिक्वायर्ड नसतो. तर हा जो काही IBSS असणार आहे याच्यामध्ये नंबर ऑफ नोड्स किंवा वायरलेस स्टेशन्स असतात जे डायरेक्टली कम्युनिकेट एकमेकांसोबत होतात, जे डिरेक्टली कम्युनिकेटेड विथ वन अनादर ऑन ॲडहॉक और पीअर टू पीअर बेसिस. लक्षात येते का बघा, याच्यामध्ये एकही नोड ॲज अ सर्व्हर म्हणून ट्रीट केला जात नाही, तर जेवढे काही नंबर ऑफ नोड्स किंवा वायरलेस स्टेशन असतील ते डायरेक्टली एकमेकांसोबत काय केले जातात, कम्युनिकेट केले जातात. कुठं, तर पीअर टू पीअर किंवा ॲडहॉकला. लक्षात येतं आहे? म्हणजेच IBSS हे इम्प्लिमेंट काय करतं, तर जो काही लिमिटेड एरिया आहे तो कवर करतं IBSS. पण जर लार्ज नेटवर्क असेल तर त्यावेळी तो कनेक्ट करू शकत नाही. लक्षात येते काय बघा, जर एरिया जो असणार आहे तर जर तो स्मॉल असेल तर त्या स्मॉल एरिया, लिमिटेड एरियाला तो कव्हरअप करू शकतो IBSS इम्प्लिमेंटेशनचं.
पण जर तोच एरिया जर लार्ज असेल तर त्यावेळी तो कनेक्ट करू शकत नाही. हे मी तुम्हाला कशाबद्दल सांगितलं? इंडिपेंडंट बेसिक सर्व्हिस सेटबद्दल. याच्यामध्ये काय काय सांगितलं मी? इंडिपेंडंट बेसिक सर्व्हिस सेट म्हणजेच त्याला आपण आणखीन काय म्हणू शकतो? इंडिपेंडंट कॉन्फिगरेशन किंवा ॲडहॉक नेटवर्कसुद्धा म्हणू शकतो. आता हे जे काही IBSS कॉन्फिगरेशन असणार आहे ते कोणाला ॲनालॉग असतं? तर पीअर टू पीअर ऑफिस नेटवर्कला ॲनालॉग असतं, ज्याच्यामध्ये एकही सिंगल नोड ॲज अ सर्व्हर म्हणून रिक्वायर्ड नसतो. तर याच्यामध्ये काय केले जातात? जेवढे काही नंबर ऑफ नोड्स किंवा वायरलेस स्टेशन असणार आहेत ते एकमेकांसोबत डिरेक्टली कम्युनिकेट केले जातात. लक्षात येते का? सो जनरली हे जे काही IBSSचं इम्प्लिमेंटेशन असणार आहे तो काय करतो? तर लिमिटेड एरिया कवर करतो, आणि जर एरिया लार्ज असेल, लार्ज अमाऊंटमध्ये, तर त्यावेळी तो कनेक्टेड होत नाही. लक्षात येते का? ओके. आता नेक्स्ट असणार आहे दॅट इज एक्सटेंडेड सर्व्हिस सेट. कोण असणार आहे? एक्सटेंडेड सर्व्हिस सेट. आता एक्सटेंडेड सर्व्हिस सेट म्हणजे काय त्याच्याबद्दल आधी बघूया आपण. तर हे जे काही ESS कॉन्फिगरेशन असणार आहे ते ESS कॉन्फिगरेशनमध्ये मल्टिपल बेसिक सर्व्हिस सेट असतात. डायग्रॅममध्ये दाखवले ना मी मगाशी. एक मिनिट, मी पुन्हा एकदा रिपीट दाखवते ती डायग्रॅम. ओके, सॉरी. आता ही डायग्रॅम बघा तुम्ही. याच्यामध्ये नंबर ऑफ BSS आहेत. कोणाच्या अंडर? तर ESS दॅट इज एक्सटेंडेड सर्व्हिस सेटच्या अंडर. बरोबर. म्हणजेच हे जे काही ESS कॉन्फिगरेशन असणार आहे त्याच्यामध्ये मल्टिपल बेसिक सर्व्हिस सेटचे सेल्स असणार आहेत, आणि ते लिंक्ड कसे केले जातात? बाय वायर्ड ऑर वायरलेस बॅकबोन्स. एकतर वायर्ड किंवा वायरलेस बॅकबोन्स थ्रू एकमेकांना कनेक्टेड केले जातात. त्यालाच डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम आपण म्हणतो. वरती ॲरो करून दाखवलं आहे बघा, आहे का डिस्ट्रीब्युटेड सिस्टीमचा. सो हे जे काही नंबर ऑफ BSS सेट असणार आहेत किंवा BSSचे सेल्स असणार आहेत ते एकमेकांना कसे लिंक केले जातात? तर वायर्ड किंवा वायरलेस बॅकबोन थ्रू एकमेकांना कनेक्टेड केले जातात. त्यालाच आपण डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम असं म्हणतो. आता हा जो काही 802.11 स्टँडर्ड असणार आहे तो कोणाला सपोर्ट करतो? तर ESS कॉन्फिगरेशनला. कधी? तर ज्यावेळी मल्टिपल सेल्स यूज केले जातात सेम चॅनेलला. लक्षात घ्या, सेम चॅनेलला मल्टिपल सेल्स यूज केले जातात, आणि जे काही कॉन्फिगरेशन असणार आहे ज्याच्यामध्ये मल्टिपल सेल काय करतात? डिफरंट चॅनेल्स यूज करतात, त्यावेळी ते बूस्ट केलं जातं. काय केलं जातं? बूस्ट केलं जातं ॲग्रिगेट थ्रूपुट. त्यामुळं जो काही नेटवर्क असणार आहे त्या नेटवर्कला जे काही आउटसाईड ऑफ द ESS इक्विपमेंट असणार आहेत किंवा ESS आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही मोबाईल स्टेशन असणार आहेत ते सिंगल मॅक लेयर नेटवर्क वेअर ऑल स्टेशन्स आर फिजिकली स्टेशनरी. हे जे काही आत्ता मी नंबर ऑफ स्टेशन्स सांगितले, मोबाईल स्टेशन किंवा स्वतः ESS किंवा ESSच्या आउटसाईडला असणारे जे काही इक्विपमेंट नसणार आहेत हे सगळे स्टेशन्स काय असतात? फिजिकली स्टेशनरी असतात. लक्षात येतं आहे का? त्यासाठी डायग्रॅम बघा म्हणजे तुम्हाला लगेच क्लिक होऊन जाईल. हा म्हणजेच कोण असणार आहे? एक्सटेंडेड सर्व्हिस सेट असणार आहे. लक्षात येतं आहे? मी पुन्हा एकदा सांगते. हा जो काही ESS कॉन्फिगरेशन असणार आहे ह्याच्यामध्ये मल्टिपल बेसिक सर्व्हिस सेट असणार आहेत, आणि हे जे काही मल्टिपल बेसिक सर्व्हिस सेट असणार आहेत ते कशाने लिंक केले जातात? तर वायर्ड किंवा वायरलेस बॅकबोन थ्रू काय केले जातात? एकमेकांना कनेक्ट केले जातात. त्यालाच डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम आपण म्हणतो. आता हा जो काही IEEE 802.11 असणार आहे हा स्टँडर्ड काय करतो? तर ESS कॉन्फिगरेशनला सपोर्ट करतो, ज्याच्यामध्ये मल्टिपल सेल्स काय करतात? सेम चॅनेल यूज करतात. आणखीन कधी हे सपोर्ट करतं कॉन्फिगरेशन? तर ज्यावेळी हे मल्टिपल सेल्स काय यूज करतात? डिफरंट चॅनल्स यूज करतात, त्यावेळीसुद्धा ते सपोर्ट करतात. आता ह्या नेटवर्कसाठी जे काही ESSच्या आउटसाईडला असणारे इक्विपमेंट असतील, ESS असेल किंवा त्याच्यामध्ये असणारे मोबाईल स्टेशन्स असतील, ते सगळे स्टेशन्स काय असतात? तर फिजिकली स्टेशनरी असतात. लक्षात येतं आहे का सर्वांच्या? ओके. सो हे आपण कशाबद्दल सांगितलं आत्ता? तर ESS बद्दल सांगितलेलं होतं. नेक्स्ट आपला असणार आहे बेसिक सर्व्हिस सेट. कोण असणार आहे? बेसिक सर्व्हिस सेट. आता बेसिक सर्व्हिस सेट म्हणजेच काय? तर ह्याचं जे काही कॉन्फिगरेशन असणार आहे ते कुठं असतं? तर ऑन ॲक्सेस पॉईंट.
कुठं असतं? ऑन ॲक्सेस पॉईंट असतं आणि ते ॲज अ लॉजिकल सर्व्हर कोणासाठी? तर सिंगल वायरलेस लॅन किंवा चॅनेलसाठी यूज केलं जातं. लक्षात घ्या, हा जो काही बेसिक सर्व्हिस सेट कॉन्फिगरेशन असणार आहे तो ॲक्सेस पॉईंटवरती रिलाईज झालेला असतो. प्लस तो कसा ॲक्ट होतो? तर ॲज अ लॉजिकल सर्व्हर म्हणून सिंगल चॅनेलला ॲक्ट होतो. आता हे कोणामध्ये कम्युनिकेशन घडवून आणतो? हा जो काही बेसिक सर्व्हिस सेट असणार आहे तो, तर कम्युनिकेशन बिटवीन स्टेशन 1 अँड स्टेशन 4. इथे दिलेले आहेत बघा नंबर ऑफ स्टेशन्स, म्हणजे कोणत्याही 2 स्टेशनमध्ये तो काय करतो? ॲक्च्युली फ्लो फ्रॉम स्टेशन 1 टू ॲक्सेस पॉईंट 1 अँड देन फ्रॉम ॲक्सेस पॉईंट 1 टू ॲक्सेस पॉईंट 2 असं करत तो लास्ट जो काही स्टेशन 4 असणार आहे त्या स्टेशन 4च्या ॲक्सेस पॉईंटला जातो आणि मग त्या ॲक्सेस पॉईंटकडून त्या स्टेशन 4ला तो काय केला जातो? रीच होतो किंवा त्या डेस्टिनेशनला तो पोचतो. लक्षात येते काय बघा? बेसिक सर्व्हिस सेट हे जे काही कन्फिगरेशन असणार आहे ते ॲक्सेस पॉईंटवर रिलाईज झालेलं असतं आणि तो कसा ॲक्ट होतो? तर ॲज अ लॉजिकल सर्व्हर म्हणून ॲक्ट होतो. कोणासाठी? तर सिंगल चॅनेलसाठी. आता हा कोणामध्ये कम्युनिकेशन घडवून आणतो? सपोज टोटल 4 स्टेशन्स आहेत. टोटल 4 स्टेशन्स आहेत आणि फर्स्ट स्टेशनकडून 4th स्टेशन नंबरला आपल्याला कम्युनिकेशन घडवून आणायचं आहे. तर त्यावेळी तो काय करतो? स्टेशन 1कडून आधी ॲक्सेस पॉईंट 1ला तो काय करतो? ट्रान्समिट करतो त्याचा जो काही फ्लो असणार आहे तो डेटा फ्लो करण्यासाठी. मग ॲक्सेस पॉईंट 1 काय करतो? नेक्स्ट ॲक्सेस पॉईंटला ट्रान्समिट होतो सेकंडला. मग सेकंड ॲक्सेस पॉईंटकडून 3rd ॲक्सेस पॉईंटला ट्रान्समिट केला जातो. 3rd ॲक्सेस पॉईंटकडून 4th ॲक्सेस पॉईंटला ट्रान्समिट केला जातो आणि मग जो काही तो ॲक्सेस पॉईंट 4th नंबरचा असणार आहे तो काय केला जातो? स्टेशन 4ला प्रोव्हाइड केला जातो. म्हणजेच स्टेशन 1 टू स्टेशन 4चं कम्युनिकेशन घडवून आलं. बरोबर? म्हणजेच हे सगळं कोणावर डिपेंड असणार आहे? तर ॲक्सेस पॉईंटवर डिपेंड असतं. हा जो काही ॲक्सेस पॉईंट असणार आहे तो काय परफॉर्म करतो? तर ब्रिजिंग फंक्शन परफॉर्म करतो आणि जे काही मल्टिपल वायरलेस लॅन असणार आहेत किंवा चॅनल्स असणार आहेत त्यांना कनेक्ट करण्याचं काम करतो. कुठं? तर बेसिक सर्व्हिस सेटच्या अंडर. लक्षात येते का? त्याच्यामध्ये जो काही ॲक्सेस पॉईंट असणार आहे तो काय काम करतो? तर ब्रिजिंग फंक्शन परफॉर्म करण्याचं काम कोण करतो? ॲक्सेस पॉईंट. आणि जे काही मल्टिपल चॅनल्स असणार आहेत त्याच्यामध्ये काय घडवून आणतो? कम्युनिकेशन घडवून आणतो. लक्षात येतं आहे का? म्हणजेच इथं आपण कोणकोणते सेट बघितले? तर बेसिक सर्व्हिस सेट बघितलं, इंडिपेंडंट बेसिक सर्व्हिस सेट आणि एक्सटेंडेड सर्व्हिस सेट याच्याबद्दल डिस्कस केलेलं आहे. लक्षात येतं आहे? सो आजचं लेक्चर आपलं इथं कंप्लीट होतं आहे. थँक्यू.